नमस्कार मंडळी, मी छाया. कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. काल ना मस्त छान पाऊस झाला 3-4 वाजता. तर आधीच पाऊस पण झाला होता. सगळ्या शेताची मेहनत झाली होती. तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी 2-3 दिवस झाले व्हिडिओमध्ये की सगळी मेहनत झालेली आहे. सगळं चकाचक झालं. नुसती पावसाची वाट आहे. तर पाऊस आला. काल मस्त पाऊस झाला. तर पेरणी करण्यासाठी आम्ही आलो. तर आम्ही लावतो कपाशी, तुरी वगैरे पण लावतो. पण कपाशीचं पीक जास्तीत जास्त आमच्या भागाकडे असतं. तर आम्ही कोणत्या पिशव्या लावल्या, कशा लावल्या, कशा घेतल्या, तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. आता वावरात आल्या आल्या ना रावणाने छान फुल्या पाडल्या. त्यानंतर मी काळ्या आईची पूजा केली. काळ्या आईची पूजा केल्याच्या नंतर सगळ्यांना हळदी कुंकू दिलं. आजीने नातीसाठी कुंकू आणलं तर नातक्या अंगाला झटकेच मारत होती. आई नको गो बाई, मला ना एवढूसकच लाव, एवढूसकच लाव. त्यानंतर सगळ्याला सरकी दिली आणि आम्ही सगळ्यांनी सरकी लावून लावून इतकं थकलो. चला म्हणलं जेवण करायला जाऊ. जेवण करायला जायचंच होतं, पण ना तुम्हाला सांगते इतका पाऊस आला बापरे. तर आम्ही इतकं पळू 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 शिडामध्ये गेलं. शिड लावून घेतलं, म्हणजे पत्राचं घर आहे दुसऱ्याच्या वावरात, तिथं पळू पळू आलो आणि तिथं बसलो. त्यामुळे आम्ही काही भिजलो नाही. पाहू शकता सगळीकडे किती पाणीच पाणी आहे. त्यानंतर जेवायचं होतं. म्हणलं सगळं जे काही आणलं होतं शेतामध्ये भाजी भाकर ते डोक्यावर घेतलं आणि घरी चाललो. सगळे बया माणसं लेकरं बाळं घेऊन घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मी म्हणलं आता चला, खूप सगळ्यांना थंडी पण वाजली. मस्त गरम गरम पिठलं केलं, त्यासोबत पापड भाजले आणि ज्या शेतातल्या भाकरी होत्या का त्याच खाल्ल्या, कारण त्या भिजल्या नव्हत्या त्यामुळे त्याच खाल्ल्या. चला या तुम्ही पण असं मस्त पिठलं भाकर खायला. पावसातून भिजून आलं किंवा काम करून आलं तर चटणी भाकर खूप गोड लागते. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की